आजच्या भागामध्ये आपण उदाहरण सोडवणार आहोत. संभाव्यता म्हणजेच प्रोबॅबिलिटी या प्रकरणावरची उदाहरणे. कारण ज्याच्याबद्दल विस्तृत विवेचन करणं गरजेचं होतं ते घटना आणि घटनेची संभाव्यता, इव्हेंट अँड प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट, हे दोन मुद्दे आपण काल अभ्यास केले आणि त्याच्यानंतर त्याच्यावर आधारित एक प्रश्न आपण सोडवलेला होता. आपण लेक्चरचे लहान भाग करू आणि जास्तीत जास्त उदाहरण सोडवायचा प्रयत्न करू. 5.3 आणि 5.4 हे जे प्रॅक्टिस सेट आहेत त्यामध्ये असणारे उदाहरण आणि त्याच्यानंतर तशाच प्रकारची उदाहरणं संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 यामध्ये आहेत. त्या प्रकारच्या प्रश्नांचा आपण आज अभ्यास करणार आहोत. आता जो प्रश्न पाहतोय आपण तो प्रश्न मी पहिल्यांदा वाचतो. तो प्रश्न आहे, 2 dice are rolled simultaneously. एकाच वेळेला 2 फासे फेकले. प्रश्न कालचाच. राईट सॅम्पल स्पेस S and number of sample point n of S for each of the following experiments. Also write events A, B, C in the set form and number of A, number of B, number of C, etc. तर असे जे उदाहरण आहे, 2 फासे एकदम फेकले तर खालील ज्या घटना दिलेल्या आहेत त्या घटना लिहा. प्रश्नामध्ये सांगितलेल्या सर्व गोष्टी पूर्ण करा. पण त्याला जोडून असं आपण पुढे म्हणणार आहोत अगदी त्यांच्यासारखंच. हा प्रश्न थोडा विस्तारित करून घेऊ. फाइंड द प्रोबॅबिलिटी फॉर ईच इव्हेंट. प्रत्येक घटनेची संभाव्यता सुद्धा काढा, असं याला विस्तारित रूप आपण देऊया. मग आता हा जो प्रश्न आहे हा प्रॅक्टिस सेट 5.3 मधला दुसरा आहे. मित्रांनो, असाच प्रश्न प्रॅक्टिस सेट 5.4 मध्ये दुसराच आहे. इफ 2 dice are rolled simultaneously, find the probability of the following events. जर 2 फासे एकाच वेळेला फेकले तर खालील घटनांची संभाव्यता काढा. मग एकदा आपण हा प्रश्न सोडवायला घेतला 5.3 मध्ये की या प्रश्नासाठी जो एक्सपेरिमेंट आहे, रॅन्डम एक्सपेरिमेंट इज द 2 dice are rolled simultaneously. Then sample space for this experiment is capital S equal to, आणि मग याप्रमाणे तो सॅम्पल स्पेस आपण लिहिलेला आहे. सुरुवात 1,1, 1,2, 1,3 याप्रमाणे करून लास्ट 1,6 आहे. त्यानंतर 2,1, त्याचा शेवट 2,6, 3,1, 3,6, 4,1 पासून सुरुवात करून 4,6, 5,1, 5,6, 6,1 आणि 6,6. दिस इज द सॅम्पल स्पेस. हा आहे या यादृच्छिक प्रयोगाचा नमुना अवकाश. आणि मग नमुना अवकाश केल्यानंतर त्यामध्ये येणाऱ्या नमुना घटकांची संख्या आपल्याला द्यायची. नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स. सो देर आर नंबर ऑफ टोटल सॅम्पल पॉइंट्स आर 36. इथे नमुना घटकांची संख्या, या नमुना अवकाशामध्ये असणाऱ्या नमुना घटकांची संख्या ही 36 आहे. एकदा या प्रश्नासाठी आपण हा नमुना अवकाश लिहिल्यानंतर जर असाच प्रश्न पुढे प्रॅक्टिस सेट 5.4 मध्ये आहे तर नव्यानं पुन्हा हे सॅम्पल स्पेस लिहायला लागू नये यासाठी थोडीशी सोय म्हणून मी त्या प्रकारचा प्रश्न लगेच जोडून त्याला घेणार आहे. तोही तुम्हाला समजावून देणार आहे. आणि मग त्यातल्या घटना कदाचित वेगळ्या असतात. त्या घटनेच्या या सर्व विचारलेल्या बाबी
आपण विचारात घेणार आहोत. मग पहिली घटना पहा. घटना ए जी आहे, इव्हेंट ए, द सम ऑफ द डिजिट्स ऑन अपर फेसेस इज द मल्टिपल ऑफ 6. या भाषांच्या वरच्या पृष्ठांवर असणाऱ्या अंकांची बेरीज ही 6च्या पटीमध्ये आहे. हे अपेक्षित निष्पत्ती आहे. आता अपेक्षित निष्पत्तीचा संच आपल्याला लिहायचा आहे की ज्या संचाला काल आपण इव्हेंट म्हटलेला आहे, घटना म्हटलेला आहे. अपेक्षित निष्पत्तींच्या संचाला घटना म्हटलेला आहे. मग अपेक्षित काय आहे आपल्याला निष्पत्ती? तर त्या दोन्ही भाषावरील अंकांची बेरीज, वरच्या पृष्ठावर असणाऱ्या अंकांची बेरीज जी आहे ती 6च्या पटीत आहे. आणि मग आता आपल्याला इथे ती इव्हेंट जी दिलेली आहे, इव्हेंट ए साठी आता आपण संच स्वरूपामध्ये लिहिणार आहोत. हा संच स्वरूपामध्ये ए लिहिताना अपेक्षित निष्पत्तींचा संच लिहिणार आहोत. मित्रांनो, इथे लक्षात घ्या, बेरीज किती आहे? 6च्या पटीत. 6ची पट, 6चा पाढा मल्टिपल ऑफ 6. 6 येते 6, 6 गुणे 12, 6 त्रिक 18, 6 1 जा 6, 6 2 जा 12, 6 3 जा 18, 8 6. परंतु आपल्याला फार पुढे जाण्याची गरज नाही का? 6च्या पटीत बेरीज झाली पाहिजे वरच्या पृष्ठभागावरची, म्हणजेच ती एकतर 6 येईल किंवा मॅक्झिमम 12 येईल. मिनिमम 6 आणि मॅक्झिमम 12. लहानात लहान बेरीज 6 येईल, मोठ्यात मोठी ती 12 येईल. इथे 6 अधिक 6 12 येईल. ती 13 सुद्धा बेरीज येणार नाही. मग ही बेरीज आहे सम ऑफ द डिजिट्स ऑन अपर फेसेस, वरच्या पृष्ठांवरील अंकांची बेरीज 12 येते. तेव्हा ती 12 6च्या पटीत येते, म्हणजे 6 किंवा 12 येणार आहे. मग आता 6 कोणाकोणाचे येते पहा. येते पहिल्या रो मध्ये, फर्स्ट रो, पहिली ओळ पहा. नमुना अवकाशावरती पहिली ओळ. 1 अधिक 1 2 येते, 3 4 5 6. इथे बेरीज 6 येते. म्हणजे हा जो नमुना घटक आहे सॅम्पल स्पेस मधला तो 1,5. दुसरा, आता ही बेरीज 7 येते, 6च्या पटीत येत नाही. पुढे दुसऱ्या ओळीमध्ये पहा, सेकंड रो, इथे ही बेरीज जी आहे 2 + 4 ही सुद्धा 6च्या पटीमध्ये आहे. 6 आहे बेरीज. म्हणून दुसरा जो नमुना घटक आहे अपेक्षित निष्पत्तीच्या संचामधला तो 2,4 आहे. त्यानंतर ही बेरीज 7 आहे, 8 आहे, येत नाही. त्यानंतर 6 बेरीज इथे येते 3,3. पुढच्या बेरीज 6 पेक्षा मोठ्या आहेत. त्यानंतर ही एक बेरीज आहे 4,2. ही सुद्धा बेरीज 6 येते. 7 8 9 10. ही सुद्धा बेरीज किती येते पुन्हा 5,1. ही बेरीज किती आली? 5,1 6 आली. त्यानंतर 7 8 9 10 11. ठीक आहे. त्यानंतर 7 8 9 10 11 12. म्हणजे हा इथे येणारा जो सॅम्पल पॉइंट आहे तो 6,6. आणि इथे या अपेक्षित निष्पत्तींच्या संचामधील घटक संपतात, पूर्ण होतात. दोन्ही भाषांच्या वरच्या पृष्ठावरील अंकांची बेरीज 6च्या पटीत आहे. असेच सर्व अपेक्षित निष्पत्ती या संच स्वरूपामध्ये लिहिल्या ए मध्ये. ही घटना आहे. ए या घटनेसाठी त्या घटनेतील नमुना घटक आपण लिहून काढले आणि म्हणून बघितले हे नमुना घटक किती आले. तर नंबर ऑफ ए आपल्याला लगेच लिहायचे. नंबर ऑफ ए इक्वल टू 1 2 3 4 5 and 6. There are 6 sample points in set A.
देन बाय युजिंग द फॉर्म्युला, सूत्र वापरू, लगेचच इथे आपण पूर्ण करू. आपण विस्तारित रूप दिलं या प्रश्नाला. काय तर लगेचच या प्रश्नाची संभाव्यता सुद्धा काढा. फाइंड द प्रोबॅबिलिटी फॉर दिस इव्हेंट. So probability of event A equal to number of event A and number of sample space, n of A upon n of S. But n of A is 6 and n of S is 36. Simplest for 1 by 6. 1 upon 6 is the probability for event A. Now for event B. What is event B? Event B is the sum of the digits on upper faces is minimum 10. Sum of the digits on upper faces is minimum 10. Here note that, very important. The sum of the digits on upper faces is minimum 10 means maximum more than 10. But minimum 10. या दोन्ही भाषावरच्या वरच्या पृष्ठांवरील अंकांची बेरीज ही कमीत कमी 10 असली पाहिजे. कमीत कमी 10 आहे, 10 पेक्षा कमी नाही चालणार. 9 बेरीज नको, कमीत कमी ती बेरीज 10 आली पाहिजे दोन्ही पृष्ठांची. मग 10 पेक्षा अधिक चालते. 10 कमीत कमी 10 आहे. The sum of the digits on upper faces is minimum 10. घटना B अशी आहे अपेक्षित आपल्याला निष्पत्ती की या घटना B मध्ये दोन्ही भाषांच्या वरच्या पृष्ठांवरील अंकांची बेरीज ही कमीत कमी 10 असावी. म्हणजे 10 पेक्षा कमी असून चालणार नाही, पण अधिक असेल तर चालेल. मग आता इव्हेंट B जो आहे हा इव्हेंट B आपल्याला सेट फॉर्म मध्ये लिहायचा आहे. मग पहा बरं, बेरीज इथे येते का 10 कोणाचे वरच्या पृष्ठावर पहिल्या ओळीत 10 बेरीज येते का? कमीत कमी 10 नाही. फक्त इथे 7 आहे. इथे पाहिलं तर शेवटच्या नमुना घटकाची त्या दुसऱ्या ओळीतला शेवटचा नमुना घटक आहे 2,6. इथे बेरीज 8 येते, 2 + 6. इथे बेरीज 9 + 3 + 6 9 येते. म्हणजे इथे 4,6 या पहिला भाषा दुसरा भाषा. फर्स्ट आहे, सेकंड आहे. सम ऑफ द डिजिट्स ऑन द 2 डाइस इज 10. 4 + 6 = 10. इथे ही बेरीज 10 येते. म्हणून पहिला नमुना घटक कोणता आहे? 4, 6. दुसरा बेरीज 10 आली पाहिजे. बेरीज किती येते? 5 + 1 6, 7, 8, 9, 10 बेरीज येते. 5 + 5 5, 5,6 कमीत कमी 10 येते. आताच सांगितलं 10 आहे. जास्तीत जास्त ते 11 असेल, जास्तीत जास्त ते 12 सुद्धा येणार. 10 पेक्षा कमी नको. म्हणून हा सुद्धा सॅम्पल पॉइंट इथे आपण घेतलेला आहे 5,6. पाचव्या ओळीत 6वी ओळ 6, 7, 8, 9, 10 हा सॅम्पल पॉइंट आहे. 6, 4 बेरीज 10 आली. 6, 5 बेरीज 11 आली. 6, 6 बेरीज 12 आली. पण ती कमीत कमी 10 आहे. जास्तीत जास्त 11, 12 आहे, पण कमीत कमी 10 मात्र आहे दिलेल्या अटीप्रमाणे. म्हणून इथे नंबर ऑफ B equal to 1, 2, 3, 4, 5, 6 brackets are there. That is, there are 6 sample points in event B.
घटना बी मध्ये असणाऱ्या नमुना घटकांची संख्या संच स्वरूपामध्ये घटना बी लिहून झाल्यानंतर त्या बी संचामध्ये असणारे एकूण नमुना घटक आहेत 6. मग त्याची सुद्धा आपण प्रोबॅबिलिटी काढून घेऊ. संभाव्यता प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बी या घटनेची संभाव्यता बरोबर बी या घटनेमध्ये असणाऱ्या नमुना घटकांची संख्या छेद नमुना अवकाशामध्ये असणाऱ्या नमुना घटकांची संख्या, परंतु इथे ही संख्या आली आताच 6. नमुना अवकाशामध्ये आहेत 36 घटक आणि याला सोपं रूप दिल्यानंतर ते येणार आहे 1/6. 6 येते 6 आणि 6 36. तर अशा पद्धतीने याची सुद्धा संभाव्यता किती आली 1/6. त्यानंतर आता मित्रांनो पुढे पाहूया आपण. तिसरी जी घटना आहे ती तिसरी घटना फॉर इव्हेंट सी. काय घटना? घटना सी. द सेम डिजिट ऑन बोथ द अपर फेसेस. दोन फासे घेतल्यानंतर दोन्हीही फाशांवरील अंक जे आहेत ते अंक सारखे असले पाहिजे. जसं की हे दोन फाशा आहेत, दोन्ही फाशावर असणारे जे अंक आहेत ते किती आहेत तिथे? हे पहा आता हा अंक दोन्ही फाशांवर अंक 1 असा आहे. हा वरचा पृष्ठभाग तुमच्याकडे दिसतोय तो वरचा पृष्ठ आहे. त्यानंतर दोन्ही फाशावर दिसणारे इथे 2 असे आहेत. त्यानंतर दोन्ही फाशावर दिसणारे अंक जे आहेत ते किती आहेत तिथे? 3 सारखे. आता दिसणारे जे आहेत दोन्ही फाशांवर असणारे जे काही अंक आहेत ते किती आहेत? 4. त्यानंतर दोन्ही फाशांवर दिसणारे अंक जे आहेत आता पहा 5 आणि दोन्ही भाषांवर दिसणारे जे अंक आहेत ते तुम्ही पहा किती आहेत. आता इथे डॉट्स मोजल्यानंतर 6 म्हणजे दोन्ही भाषांवर असणारे अंक समान आहेत. यापेक्षा वेगळा नमुना घटक इथे आपल्याला मिळणार नाही. मग आता हे नमुना घटक आपण लिहून घेऊ. घटना सी साठी सी संच स्वरूपामध्ये लिहू. पहिला जो आहे दोन्ही भाषावर समान अंक आहेत 1,1. दुसऱ्या ओळीमध्ये दोन्ही भाषांवर असणारे समान अंक हे 2,2. तिसऱ्या ओळीमध्ये 3,3. चौथ्या ओळीमध्ये दोन्ही भाषांवरचे सारखे अंक समान अंक सेम डिजिट्स. पाचव्या ओळीमध्ये आपल्याला असे अंक दिसतील आणि 6व्या ओळीमध्ये दोन्ही भाषांवर समान अंक दिसणार आहे. या पद्धतीने आपल्याला त्या दोन्ही भाषांवरचे अंक दिसतील. मग आता इथे आपल्याला लिहायचंय या सी संचामध्ये असणाऱ्या नमुना घटकांची संख्या ती सुद्धा 6 आली. पहिल्या आणि दुसऱ्या उपप्रश्नामध्ये त्या अनुक्रमे 6 आलेली होती. ए आणि बी घटनेमध्ये, सी घटनेमध्ये ती तशीच आली. आणि म्हणून आता सी या घटनेची संभाव्यता आपल्याला काढायची. पी ऑफ सी प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट सी इक्वल टू या सी संचामध्ये असणाऱ्या घटकांची संख्या आणि नमुना अवकाशामध्ये असणाऱ्या घटकांची संख्या. सी संचामध्ये 6 घटक आहेत, नमुना अवकाशामध्ये 36 घटक आहेत. म्हणजे इथे पुन्हा त्याचं सोपं रूप जर पाहिलं आपण तर ते किती आलं? सोपं रूप पुन्हा 1/6 आलेलं आहे. अशा पद्धतीनं आपण या 3 घटना ज्या दिलेल्या आहेत त्या 3ही घटनांची संभाव्यता या पद्धतीनं काढलेली आहे. समजलं मित्रांनो? हे उदाहरण सोपं आहे. फक्त स्टेप बाय स्टेप आपल्याला जावं लागणार आहे. काय वेळेला सांगितलं होतं? नमुना अवकाश. यस, नमुना अवकाशामधील घटकांची संख्या नंबर ऑफ एस. संच स्वरूपामध्ये घटना ए बी
संच स्वरूपामध्ये असणाऱ्या संच ABC मधील नमुना घटकांची संख्या नंबर ऑफ ए, नंबर ऑफ बी आणि नंबर ऑफ सी. त्यानंतर विस्तारित रूप आपण या प्रश्नाला दिलं. इथे नाही, पुस्तकामध्ये त्या प्रश्नात उल्लेख नाही की या घटनांची संभाव्यता काढा, पण आपण त्याला जर विस्तारित रूप दिलं त्याच प्रश्नांना, त्या प्रत्येक घटनेची संभाव्यता काढा. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ ईच ऑफ द गिवन इव्हेंट. तर आपल्याला त्या पद्धतीनं ते सूत्र लिहून त्याची संभाव्यता आपल्याला काढता येते. हे आपण इथे अभ्यास केले. आता गुणगान योजना कशी असते जेव्हा परीक्षेला प्रश्न विचारला जातो. नमुना अवकाश लिहायला मित्रांनो असतो हाफ मार्क, अर्धा मार्क. नमुना अवकाश तुम्ही हा रँडम एक्सपेरिमेंट दिलेला आहे, तो लिहिल्यानंतर त्याचा सॅम्पल स्पेस जर अचूक लिहिला इथपर्यंत तर त्याला अर्धा मार्क आहे. आता थोडंसं हे या प्रश्नासाठी सॅम्पल स्पेस थोडा मोठा आहे, पण एक नाणं फेकलं h, t s इक्वल टू h, t जर त्याला अर्धा मिळणार, किंवा एक फासा फेकला s इक्वल टू 1, 2, 3, 4, 5, 6 एवढं लिहिलं त्याला अर्धा मिळणार. नंतर अर्धा मार्क काय, नंबर ऑफ एस, नमुना घटकांची संख्या ही मोजून बिनचूक लिहायला अर्धा गुण असतो. त्यानंतर मग इथे ही जी घटना दिलेली आहे ती घटना आणि घटनेचे त्या घटनेतील घटकांची संख्या लिहिली की दोन्हीला मिळून अर्धा आणि याला अर्धा. प्रोबॅबिलिटी जी काढतो आपण संभाव्यता, अचूक उत्तराला अर्धा, म्हणजे संपूर्ण या एका प्रयोगाच्या एका घटनेच्या संभाव्यतेला 1 आहे. तसंच इथे मग किती गुणांना प्रश्न विचारला जातो त्याच्यावर अवलंबून. कदाचित एक 2च इव्हेंट दिल्या जातील, म्हणजे हा 1 मार्क आणि ते 3 मार्क असतील. कदाचित एकच इव्हेंट दिली जाईल, हा 1 आणि एका इव्हेंटसाठीच आहे, अशा 2 गुणांना. किंवा विस्तारित मोठा असेल पुढे आत्ता आहे फळावर तसा तर तो 4 गुणांसाठी आहे. किती गुणांना प्रश्न विचारायचा आहे त्यानुसार त्याची गुणविभागणी ही केलेली असते आणि त्याप्रमाणे तो प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. आता याच प्रकारचा केवळ हे पुन्हा लिहायला लागू नये म्हणून मी त्याला जोडून प्रॅक्टिस सेट 5.4 मधला प्रश्न घेतोय. आपण तो विचारात घेऊया. दुसरा प्रश्न आहे, इफ 2 डाइस आर रोल्ड सायमल्टेनियसली. इथेही तो दुसराच होता 5.3 मधला. आता 5.4 मधला दुसरा आहे, इफ 2 डाइस आर रोल्ड सायमल्टेनियसली. 2 फासे एकाच वेळी फेकले किंवा एकदम फेकले. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द फॉलोइंग इव्हेंट्स. तर खालील घटनांची संभाव्यता काढा. मी प्रश्न वाचतोय. द सम ऑफ द डिजिट्स ऑन द अपर फेसेस इज ॲट लिस्ट 10. पहा, म्हणून फायदा झाला आपल्याला हा तसाच प्रश्न ठेवला आणि त्याला जोडून पुढच्या प्रॅक्टिस सेट मधला घेतल्याचा की ते हे सेम आलं का. हा प्रश्न सेम आलेला आहे इव्हेंट बी. आता इव्हेंटला नावं दिलेली नाही, ते आपण आपल्या पद्धतीने आपल्या सोयीने देऊ शकतो. कॅपिटल लेटर्स कुठलेही घ्या. मग इथे आहे द सम ऑफ द डिजिट्स ऑन द अपर फेसेस इज ॲट लिस्ट 10. At least 10 means minimum 10. Minimum 10 or at least 10 are the similar words. But maximum, that is more than 10. संपूर्ण हा या प्रश्नातली ही घटना आणि आता दिलेल्या प्रश्नातली घटना तंतोतंत सारख्या आहे, म्हणून त्याच्यासाठी आपल्याला हे पुन्हा तसंच येणार आहे. त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही. ॲटलिस्ट 10 कमीत कमी बेरीज 10 आली पाहिजे, म्हणजे जास्तीत जास्त 11 येते आणि 12 येते. 12 पेक्षा अधिक तर येणं शक्य आहे. मग या पद्धतीने तो प्रश्न आहे. त्याच्यानंतर दुसरी घटना आहे, द सम ऑफ द डिजिट्स ऑन द अपर फेसेस इज 33. रिपीट करतोय, द सम ऑफ द डिजिट्स ऑन द अपर फेसेस इज 33. बरोबर. आता आपण या प्रश्नाला अगदी सविस्तर पुरेसा वेळ देऊन अभ्यासलेला आहे. मी सांगितलं कमीत कमी बेरीज जी आहे ती 1 अधिक 1 2 येते.
कमीत कमी 2 येते, 1 सुद्धा नाही येणार. जर भाषांच्या पृष्ठांवरचे अंक हे अनुक्रमे 1, 2, 3, 4, 5 आणि 6 असतील दोन्ही भाषांवरचे, तर कमीत कमी बेरीज ही 1 अधिक 1 2 येते आणि मोठ्यात मोठी जास्तीत जास्त बेरीज 6 अधिक 6 ही 12 येते. अंक बदलले असतील त्या भाषांवरचे तर तिथे तसा बदल. मग आता इथे काय बेरीज आपल्याला प्रश्नामध्ये दिलेली बेरीज 33 येते. द सम ऑफ द डिजिट्स ऑन द अपर फेसेस इज 33, but we know the sum of, so for event, now say now say it as event x for event x. Here, as per given condition or as per given event, the sum of digits त्याप्रमाणे लिहितो मी. The sum of the digits on the upper faces is, दोन diagonal digits on the upper faces is maximum. What is maximum? 6, 6 is 12. Yes, is it clear? हे लक्षात आलं की दोन भाषांवरील वरच्या पृष्ठांवरील अंकांची बेरीज ही जास्तीत जास्त मोठ्यात मोठी ही 12 आहे. 12 पेक्षा अधिक येणं शक्य नाही आणि आपल्याला प्रश्नामध्ये ती दिलेली आहे 33 येते. म्हणजेच हे इम्पॉसिबल आहे. Therefore B is an empty set. B या घटनेच्या संच स्वरूपामध्ये B घटना लिहित असताना ही बेरीज जर जास्तीत जास्त 12 येते, आपल्याला तर 33 बेरीज येणारे असे सर्व नमुना घटक लिहायचे. अपेक्षित निष्पत्ती आपल्याला ते लिहायचे की ज्यांची बेरीज 33 येते. असा एकही घटक या नमुना अवकाशामध्ये आढळत नाही, या प्रयोगामध्ये आढळणार नाही. म्हणजेच ही अशक्य घटना आहे. इम्पॉसिबल इव्हेंट मी जे काल प्रकार तुम्हाला सांगितले त्यापैकी एक प्रकार, दिस इज अन इम्पॉसिबल इव्हेंट. ही अशक्य घटना आहे की ती बेरीज 33 येऊ शकणार नाही. म्हणजे संच बी जो आहे इज अन एम्प्टी सेट. Therefore number of B, number of x is equal to 0. Then probability of event x equal to probability number of x divided by number of s. But here this is 0 and this is 36. That is probability of given event x is 0. Then next, third sub question, the digit on the first die is greater than the digit on second die. For event y. Now say this as event y. What is event y? The digit on the first die is
is the digit on the first die is greater than the digit on second die. Greater than the digit on second die. तर अशी ही इव्हेंट आता आपल्याला दिलेली आहे. काय इव्हेंट आहे ते? तर मित्रांनो, the digit on the first die is greater than the digit on second die. Suppose this is first die, white die is the first die and grey die is the second die. Here the digits are same, first and second digits are same, and you know same digits 1, 1, 1, 2, 2, 3, 3 are the same digits. But here now 2 is greater than 1. This is first die, this one is the first die, and this is the second die. So 2, 1 digit on the first die is greater than the digit on the second die. Similarly, greater, same, then same, then greater, first is greater, digit on the first die is greater, digit on the first die is greater than the second. हे एका पहिल्या ओळीबद्दल झालं. मग आता आपण लिहूया इथे. आता आपल्याला वाय इव्हेंट सेट फॉर्म मध्ये लिहायची. ती लिहित असताना डिजिट इथे सेकंड रो मध्ये, सेकंड रो मध्ये, फर्स्ट रो मध्ये अशक्य आहे, दोन्ही समान आहेत. पहिल्या डायवरचा हा लहान, दुसरा मोठा, पहिल्यावरचा लहान, दुसऱ्या डायवरचा मोठा. आपल्याला दिलेल्या इव्हेंट मध्ये ऑन द फर्स्ट डाय इज ग्रेटर, फर्स्ट इज ग्रेटर 2, 1. फर्स्ट and second same, first is small, first is small, first is small. Here first is greater 3, 1, 3, 2. Same. Then 4, 1, 4, 2, 4, 3, 4, 3. First is greater than second. Both are same. First is smaller than second. First is smaller than second. Here first is greater than second. That is 5, 1. 5, 2, 5, 3, 5, 4. First is greater. Digit on the first die is greater than digit on the second die. Both digits are same. Here again is smaller than second. Then 6, 1, 6, 1, 6, 2, 6, 3, 6, 4, 6, 5. इथे 6, 6 येणार नाही, कारण ते परत काय इक्वल आहे. मग आता आपल्याला इथे लिहायचे therefore number of y इक्वल टू, आता काउंट करा, मोजा ते 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 आणि 15. एकूण नमुना घटक किती आले या घटनेमध्ये? 15. आणि म्हणून मग आता आपल्याला इथे त्याची घटना काढायची. प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट y, y या घटनेची संभाव्यता
वाय या घटनेमध्ये असणाऱ्या नमुना घटकांची संख्या आणि सॅम्पल स्पेस मध्ये नमुना अवकाशामध्ये असणाऱ्या घटकांची संख्या म्हणजेच इथे ही अधिक 15 ही आहे 36. 3 ने दोन्ही करा अंश आणि छेद दोघांना 3 ने भाग जाईल. 3 5 15 आणि 12 36 म्हणजे या घटनेची जी संभाव्यता आहे ती मित्रांनो किती आली 5/12 which is less than 1 and greater than 0. इथे सुद्धा त्याच्या अगोदरच्या आपण पाहिजे 0 आणि 1 च्या दरम्यान या सर्व असतात. मित्रांनो या पद्धतीने आपण एकच प्रश्न पण 2 ठिकाणी दिलेला होता तो आपण अभ्यासला आणि त्याची संभाव्यता कशी काढायची हे शिकलेलो आहोत. आजचा भाग आपण इथेच संपूया. धन्यवाद.